सुस्वागतम. अर्थावरून ज्याप्रमाणे वाक्यांचे विविध प्रकार आहेत, त्याचप्रमाणे एका वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्यांचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे केवल वाक्य, दुसरा प्रकार मिश्र वाक्य आणि तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. केवल वाक्य, ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश्य आणि एकच विधेय असते अशा वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात. आता उद्देश्य आणि विधेय म्हणजे नेमकं काय, त्यासाठी या उदाहरणाकडे नीट लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. या वाक्यामध्ये बोलणारा जो वक्ता आहे तो वक्ता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलतो आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो वाक्याचा भाग आहे तो आहे उद्देश्य भाग. आणि त्यांच्याविषयी जे वाक्य बोलले गेलेले आहे म्हणजे स्वराज्य उभे केले, हा जो वाक्याचा भाग आहे तो आहे विधेय. थोडक्यात वाक्यामध्ये जो काही कर्ता असतो तो भाग म्हणजे उद्देशांग असतो किंवा उद्देश्य भाग असतो आणि उर्वरित भाग किंवा क्रियापदाचा जो भाग आहे तो भाग म्हणजे विधेयांग किंवा विधेय भाग असतो. आता या वाक्यामध्ये एकच उद्देश्य आणि एकच विधेय आहे म्हणून हे केवल वाक्य आहे. केवल वाक्य हे साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी असे कोणत्याही प्रकारचे असू शकते. वाक्याच्या रचनेवरून वाक्याचा दुसरा प्रकार आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्ये ही गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते अशा वाक्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे अभ्यास करावा. आता या वाक्यामध्ये गुरुजी म्हणाले हे वाक्य किंवा हे उपवाक्य हे अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. अर्थासाठी ते दुसऱ्या वाक्यावर अवलंबून नाही म्हणून त्याला मुख्य वाक्य असे म्हणतात. या वाक्यातील उरलेला जो उपभाग आहे, उपवाक्य आहे की प्रत्येकाने नियमितपणे अभ्यास करावा, हे जे उपवाक्य आहे हे अर्थासाठी पहिल्या म्हणजेच मुख्य वाक्याशी, प्रधान वाक्य भागाशी अवलंबून आहे आणि म्हणून याला गौण वाक्य असे म्हणतात. आणि की हे या ठिकाणी वापरलेले गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे आणि म्हणून दिलेलं जे वाक्य आहे, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे अभ्यास करावा, हे मिश्र वाक्य आहे. आता गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणती, त्याची काही उदाहरणे आहेत. जर, जरी, जेव्हा, म्हणजे, की, तर, म्हणून, सबब, कारण, का की इत्यादी. वाक्याचा तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. 2 किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक जोड वाक्य तयार होते अशा वाक्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. यामध्ये
जी काही 2 किंवा अधिक वाक्य जोडली जातात ती वाक्ये ही अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण असतात. म्हणजेच अर्थासाठी ती दुसऱ्या उपवाक्यावर अवलंबून नसतात आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी ती जोडली जातात. उदाहरणार्थ, मी रोज संध्याकाळी अभ्यास करतो आणि मित्रांबरोबर खेळायला जातो. यामध्ये रोज संध्याकाळी अभ्यास करतो हे उपवाक्य आणि मित्रांबरोबर खेळायला जातो हे उपवाक्य दोन्हीही अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे पाहूया. आणि, व, अथवा, किंवा, पण इत्यादी. धन्यवाद.